थंडीचे दिवस म्हटले की गाजराचा हलवा आलाच की हो. कारण थंडीच्या दिवसामध्ये गाजर असतात ते मुबलक प्रमाणात अवेलेबल असतात. या दिवसामध्ये आपल्याला अगदी फ्रेश आणि लाल कलरचे जे गाजर असतात ते मार्केटमध्ये आरामात मिळतात आणि तेच गाजर घेऊन अगदी पारंपरिक पद्धतीने गाजराचा हलवा कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण गाजराचा हलवा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. हलवा आपण कुकरमध्ये न बनवता पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत. कारण आपण जर हलवा कुकरमध्ये बनवला तर तो चिकट होतो किंवा जास्त दिवस टिकत नाही. यासाठी आपण अगदी योग्य मेजरमेंट घेऊन परफेक्ट असा गाजराचा हलवा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आज आपल्या छानशा रेसिपीला. हलवा बनवण्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये अशा पद्धतीने जे लाल कलरचे गाजर असतात हे घ्यायचे. सर्वप्रथम काय करायचं, देठाकरचा जो भाग असतो तो चाकूच्या साहाय्याने कट करून घ्यायचा आणि नंतर गाजरावरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. साल काढून झाली की काय करायचं, एक खिसणी घ्यायची आणि खिसणीने हे गाजर आहे ते आपल्याला किसून घ्यायचे आहे. तुम्ही इथे नारंगी कलरचे पण गाजर घेऊ शकता, पण तुम्हाला जर हलव्याला अगदी लालसर असा कलर पाहिजे असेल तर या पद्धतीचेच गाजर घ्यायचे. आणि गाजर घेत असताना खूप जाडसर नाही घ्यायचे. जर जाड गाजर असेल तर त्यामध्ये जी व्हाईट कलरची नळी असते ना ती खूप मोठी असते. त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने थोडेसे मीडियम साईजचेच गाजर घ्यायचे आहेत. आता इथे माझा सर्व किस मी किसून घेतला आहे. आता इथे मी एक कढई घेतली आहे. यामध्ये 3 ते 4 चमचे साजूक तूप घालून घेऊ. आता यामध्ये आपल्याला बदाम आणि काजूचे काप घालून घ्यायचे आहे. ड्रायफ्रुट्स घालणे पूर्णपणे ऐच्छिक आहे. तुम्हाला जर आवडत असतील घाला, नसेल तरी काहीच प्रॉब्लेम नाही. आता एक अर्धा मिनिट आपल्याला हे ड्रायफ्रुट्स तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत. यानंतर यामध्ये आपण जो गाजराचा किस करून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे. आता गाजराचा किस आपल्याला तुपामध्ये 4 ते 5 मिनिट परतून घ्यायचा आहे. तुम्ही जेवढा जास्त वेळ गाजराचा किस तुपामध्ये परतवताल तेवढी त्याची टेस्ट आहे ते खूप डिलिशियस लागते. ही खूप इम्पॉर्टंट टिप्स आहे, कारण तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा गाजराचा हलवा नक्की ट्राय करा. तुम्ही गाजराचा हलवा कुकरमध्ये पण बनवू शकता, पण गाजराचा हलवा जर कुकरमध्ये बनवला तर खरं सांगू का तो चिकट होतो. यासाठी मला पर्सनली अशा पद्धतीनेच गाजराचा हलवा बनवायला खूप आवडते आणि अशा पद्धतीने जर गाजराचा हलवा बनवला तर तो बिलकुल पण चिकट होत नाही. तुम्ही 7 ते 8 दिवस पण हा गाजराचा हलवा जरी ठेवला तरी याला काहीच होत नाही. हा आरामात टिकतो. पण एवढंच करायचं की हा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा. आता यावरती झाकण ठेवायचे आणि 4 ते 5 मिनिट आपल्याला हा हलवा झाकून शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही ते बघू शकता सुरुवातीपासून ते आतापर्यंत 8 ते 10 मिनिट झाले आहेत. तुपामध्ये मी हा जो किस आहे तो व्यवस्थित असा परतून घेतला आहे आणि जो किस आहे त्याला कलर तर किती सुरेख आला आहे. आता काय करायचं, या स्टेजला आपल्याला यामध्ये दूध घालून घ्यायचे आहे. आता यामध्ये मी 1.5 कप दूध घालून घेणार आहे. पण मी 1 कप दूध असेच घालून घेत आहे आणि अर्धा कप दुधामध्ये मी पाव कप मिल्क पावडर मिक्स करून घेतली होती. ती पण ह्यामध्ये घालून घेऊ. इथे मी खव्याचा वापर करत नाही. यासाठी इथे मी मिल्क पावडर वापरली आहे. आणि तुम्हाला जर यामध्ये मिल्क पावडर पण नसेल घालायची तर काय करायचं, यामध्ये 2 कप दूध घालून घ्यायचे. म्हणजे अर्धा किलो गाजरासाठी 2 कप दूध हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आणि तुम्ही जर यामध्ये खवा किंवा मिल्क पावडर घातली तर यामध्ये 1 कपच दूध घालून घ्यायचे. हा हलवा शिजून घेतला तर याची टेस्ट खूप भन्नाट अशी लागते. आता काय करायचे, यावरती झाकण ठेवायचे आणि 5 ते 6 मिनिट आपल्याला हा असा शिजू द्यायचा आहे. 5 ते 7 मिनिटानंतर तुम्ही ते बघू शकता. याच्यात मधील जे दूध आहे ते आणखीन पूर्णपणे आटले नाही. तर आपल्याला काय करायचे आहे, हे एक वेळेस हलवून घ्यायचे आहे आणि पोटॅटो मॅशर घ्यायचा आणि याने हलवा आहे तो व्यवस्थित असा मॅश करून घ्यायचा. आपण हलवा कुकरमध्ये नाही शिजवून घेत, त्यामुळे ही स्टेप इथे करणे खूप गरजेचे आहे. आता यामध्ये साखर घालून घेऊ. इथे मी पाऊण कप साखर घेतली आहे. ही यामध्ये घालून घ्यायची आहे. मी यामध्ये मिल्क पावडर घातल्यामुळे इथे पाऊण कप साखर घालून घेतली आहे. तुम्ही जर यामध्ये मिल्क पावडर नाही घालून घेतली तर तुम्हाला इथे बरोबर 1 कप साखर लागेल. मी यामध्ये जे तुम्हाला मेजरमेंट सांगितले आहे ते अगदी परफेक्ट आहे. 1 चमचाभर पण इकडे-तिकडे होणार नाही. याची मी 100% गॅरंटी देते. साखर घातल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता साखर मेल्ट झाल्यामुळे यामध्ये आणखी थोडेसे पातळ झाले आहे. आता काय करायचं, पोटॅटो मॅशरने आणखी आपल्याला हे थोडेसे मॅश करून घ्यायचे. तुम्ही जर अशा पद्धतीने हलवा बनवला तर तुम्हाला असे वाटणारच नाही की हा आपण कुकरमध्ये नाही बनवला, कारण हा इतका मऊसूत होतो. तुम्ही इथे बघू शकता गाजर पूर्णपणे शिजले आहे. आता यावरती झाकण ठेवायचे आणि हे पाणी आटेपर्यंत आपल्याला साधारण 5 ते 7 मिनिट आणखीन हा शिजून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता हलव्याने दूध पूर्णपणे ऍब्झॉर्ब करून घेतले आहे. आता यापेक्षा जास्त आपल्याला हलवा इथे शिजवून नाही घ्यायचा. अशा पद्धतीने रबरबीतच राहू द्यायचा आहे. कारण हा शेवटपर्यंत मऊसूत राहतो. तुम्ही जर यापेक्षा ही पुढे हा हलवा शिजवायला गेला तर हा कडक होऊ शकतो. आता यामध्ये 1 चमचा वेलची पूड घालून घेऊ आणि हे आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायचे आहे. सुरुवातीपासून ते आतापर्यंत 30 ते 35 मिनिट झाले आहेत आणि तुम्ही ते बघू शकता हलव्याला कलर पण किती सुरेख आला आहे. टाइम जातो पण
हलवा एक नंबर बनतो. कारण याचं जे पूर्णपणे दूध आहे, मिल्क पावडर आहे, ती पूर्णपणे हलव्याने ऍब्झॉर्ब करून घेतली आहे आणि त्याची जी टेस्ट आहे ती अगदी डिलिशियस अशी लागते. इथे माझा हलवा बनून झालेला आहे. आता सर्व्ह करून घेऊ. यासाठी इथे मी एक डिश घेतली आहे. यामध्ये तुम्हाला हलवा दाखवते. किती दाणेदार आणि अगदी परफेक्ट असे टेक्स्चर आले आहे. याला कलर पण किती सुरेख आला आहे. अगदी परफेक्ट. यासाठीच मी तुम्हाला म्हटलं होतं की मार्केटमध्ये जे लाल कलरचे गाजर असतात तेच हलवा बनवण्यासाठी घ्या. आता यामध्ये मी थोडेसे पिस्त्याचे काप आहे ते यावरती पेरून घेत आहे. अशा पद्धतीने इथे आपला दाणेदार डिलिशियस असा गाजराचा हलवा बनवून झालेला आहे. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी युट्यूब प्रिया रेसिपी मराठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. यामध्ये मी जे काही मेजरमेंट घेतले आहे त्याचे वाटीचे आणि ग्रॅमचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिस्ट दिली आहे, तेथे जाऊन नक्की चेक करा. तुम्ही आज वेळात वेळ काढून माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. चला तर मग भेटूया अशा छानशा नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.